आणि व्हिडिओ पण पाहून म्हणजे सगळ्यांनाच माझी विनंती आहे की व्हिडिओ थोडं कमी एडिट असतात आता खरोखर म्हणजे कमी वेळ मिळतोय एडिट करा, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही पण थोडं समजा, ठीक आहे. एखादा मिशन मला पूर्ण करायचं आहे आणि हे असं बोलू वाटते, ठीक आहे. ह्या भावना येतात असतात, सण आला की त्या भावना येतात आणि त्या भावना एकदा रिकाम्या म्हणजे बोलून मी रिकाम झालो की अजून मला एनर्जी मिळते काम करायला, अभ्यास करायला. वेलकम टू चॅनेल. आणि सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, ठीक आहे. आणि हा माझा म्हणजे दुसराच गुढीपाडवा आहे दिल्लीतला. काय तर याच्या आधी कसं व्हायचं, ऐन गुढीपाडव्याला मी कोल्हापुरात असायचो, पण हा दुसराच गुढीपाडवा आहे की ज्याला मी दिल्लीत आहे. आणि त्यामुळं आज काय पोळ्या वगैरे तर काही खायला मिळणार नाही. आणि आज मला कळले की दिल्ली म्हणजे नॉर्थमध्ये पण एक सण असतोय, पण म्हणजे चैत्राचा पहिला दिवस म्हणून एक वेगळा सण असतोय, नवरात्री टाईप असते, म्हणजे त्याला नवरात्री म्हणतात. म्हणजे वेगवेगळं काहीतरी असते. तर मला ती माहिती काही मिळाली नाही, तर ते असते. पण इकडे गुढीपाडवा नसते, तर महाराष्ट्रात आपलं नवीन वर्ष असते, ठीक आहे. तर त्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सगळ्यांना म्हणजे खरोखर भरभराटीचं जावं, सगळ्यांची स्वप्न इच्छा सगळ्या पूर्ण व्हाव्यात, ठीक आहे. ह्या माझ्या शुभेच्छा. आणि आता विषय काय तर आता मी कोल्हापूरला यायचं का नाही, म्हणजे ह्या महिन्यात काहीतरी गावची यात्रा 28 तारखेला, पण पुढल्या महिन्यात काहीतरी माझा पेपर आहे, त्यामुळे शक्यता कमी आहे कोल्हापूरला जायची. हे करायला लागणार आहे किंवा ह्या महिन्याच्या आधीच म्हणजे त्या 28च्या आधीच मला बहुतेक जाऊन यायला लागणार आहे. काय होते बघूया, ठीक आहे. तर ते बघूया. त्यानंतर कोल्हापूरची आठवण तरी इथे राहू. काल का परवाच मला रविवारीच खूप आठवण आली कोल्हापूरची, त्यामुळं असं मधनं शॉक लागते ते कोल्हापूरचं. पण काहीतरी कंट्रोल करावं लागते, का तर परीक्षा पण पुढे आहे आणि अभ्यास तर भाऊ म्हणजे लय आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मस्त पोळ्या वगैरे खावा, पोळ्या आमटी. आणि काय त्या होळीच्या पण काही पोळ्या खायला मिळाल्या नाहीत, ह्या पण मिळाल्या नाहीत. मम्मीला फोन केला, मम्मी म्हटल्या झाल्यात पोळ्या, येतेच काय खायला, पण ते काय विषय नाही. तर ठीक आहे, आता थोडं सॅक्रिफाईस करायला पाहिजे काहीतरी. आणि ह्याच्या आधी कोल्हापुरात होतोच की असं कुठं आहे की नव्हतो, ठीक आहे. मी म्हणते पुढल्या वर्षीचा तरी गुढीपाडवा अजून मोठा साजरा करायला मिळते कोल्हापुरात राहून, ठीक आहे. त्यामुळं ते 1 वर्षात आपल्याला ते सगळं संपवून काम तिकडे परत यायचं आहे, ठीक आहे. आणि हे संपल्याशिवाय तर काय म्हणजे सुट्टी नाही आहे हे काम, ठीक आहे, UPSCचं. त्यामुळं ते करायला लागणार आहे. आणि 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 काय आणि मिशन 2024, आता मिशन 2024 थोडक्यात सांगतो काय आहे. म्हणजे मिशन 2024 आणि 20 म्हणजे 2, ठीक आहे. तर ते थोडक्यात काय आहे, तर याचा अनेक व्हिडिओज येईल मला वाटतं, ह्यात काय ते होणार नाही. तर थोडक्यात सांगतो, म्हणजे आमच्या गावानं ॲक्च्युअल म्हणजे सगळ्या गावाने किंवा भावकीनं मित्रपरिवारानं ते एक धरलेला संकल्प आहे की कलेक्टर झालंच पाहिजे, असं आहे. म्हणजे मिशन कलेक्टरच असं आहे ते, तुम्हाला इथं दिसेल ते. आणि ते ज्यावेळी म्हणजे मी काय केलं, मी ते एडिट केलं, मी पहिल्यापासून थोडा एडिटिंगचा शॉक आहे. ते फोटो आहे पन्हाळ्याला आहे, फोटो ते बुलेटवरचा. आणि आम्ही बुलेटवरून गेलो आणि ते भावानं माझ्या फोटो काढला, ते काय योगेशनं वडिंगचा. तर त्यानं फोटो काढला आणि नंतर मग मी काय केलं, ते एडिट करता तेव्हा मिशन दिलं, मिशन कलेक्टर असं लिहिलं. आणि खूप सरपंच आहेत म्हणजे आमच्या भैया, त्यासनी मी पाठलेला, ठीक आहे. की बाबा आपल्या दोघा तिघांना असं जवळच्या एकदम मी पाठलेला की फोटो कसा एडिट झाला असं, ठीक आहे. तर असं मी केल्याबरोबर म्हणजे फोटो मी टाकला भैयासनी. आणि काय झालं, मी ज्यावेळी फोटो टाकला त्यावेळी मी जस्ट दवाखान्यात गेलो, म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलो, काय तर माझं दाताला थोडा प्रॉब्लेम झाला. आणि मी दवाखान्यात आत जायच्या आधी तो फोटो त्यांना टाकलेला म्हणजे भैयासनी, आणि तो भैयासनी टाकला आणि आत गेलो मी. पण आत गेल्यावर मी काही 2 तासांनाच बाहेर आलो, ते सगळे ट्रीटमेंट झाल्यावर. पण त्या 2 तासात काय विषय झाला की तो भैयाने स्टेटसला सोडला, म्हणजे बेस्ट ऑफ लक म्हणून, ठीक आहे. म्हणजे फोटो तिने लावला आणि बेस्ट ऑफ लक असं म्हणलं, म्हणजे मिशनसाठी शुभेच्छा आणि कलेक्टर व्हायला लागते. तर ते सोडल्याबरोबर बाकीच्या पण लोकांनी जवळजवळ 50 जणांनी तो स्टेटस सोडला तसाच सेम. कुणी गाणी लावून सोडला किंवा अजून काय काय केलं मित्रांनी. त्यामुळे ती जास्त म्हणजे पब्लिसिटी झाली म्हणा, किंवा लोकांना कळलं की नेमकं करतोय काय किंवा होणार काय आहे असं. किंवा त्याच्या आधी मी असं कुणाला काय ते बोलतो नव्हते करतो किंवा हे ते थोड्याच लोकांना माहिती. पण त्यानंतर मी बऱ्याच जणांना नेमकं कळलं. आणि मग त्यावेळी उलटी कसं काय निगेटिव्हली झालं नाही, काय उलटी लोकांनी अजून सपोर्ट केला, प्रोत्साहन दिलं. तर तो विषय आहे मिशन कलेक्टरचा, ठीक आहे. आणि त्यामुळे ते मी पण धरलं की लोकांची बाबा एवढी अपेक्षा आहे, लोकांची एवढी इच्छा आहे, तर आपण पण मग त्यासाठी जे पण लागते ते करूया आणि ते कलेक्टर व्हायचं आहे. तर ते आहे मिशन कलेक्टर, ठीक आहे. जवळजवळ असं 50 जणांनी स्टेटस लावलेलं, ते म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये ज्यांचं नंबर होतं सेव्ह नव्हतं त्या सगळ्यांनी लावलेलं ते, ठीक आहे. आणि त्यामुळे त्यापासून आपण त्या पाठीमाग आहे. त्यामुळे UPSC करायचं तर ते कलेक्टरच करायचं म्हणून असं आहे, असं नाही की जॉब पाहिजे किंवा अजून काय पाहिजे सरकारी जॉब किंवा हे.
किंवा बाकीचे पण ऑप्शन आहेत, पण ते आपण काय करत नाही का तर तिथं ते मिशन नाही आहे. समजा मी RBIची जर एक्झाम दिली तर ते मिशन तिथे येत नाही ना, मिशन कलेक्टर्स कोण करणार, UPSCच करणार. त्यामुळं आपण UPSCच्या मागं आहे. ओके. आणि त्यात आपल्याला ह्यावेळी करायला लागणार आहे आणि 16 जूनला परीक्षा आहे. आणि त्यामुळे आता कसं कसं होतंय, काय काय होतंय ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओत कळलंच. आणि ह्याचाच प्रवास सगळा मी आता सांगणार आहे, कसं कसं काय काय, किंवा आपण मागं का राहतोय, किंवा मला थोडा वेळ का लागला याला, ठीक आहे, किंवा अजून काय काय प्रॉब्लेम, पैशाचा काय वर खाली विचारायचं थोडा, त्यामुळे पैशाचा काय एवढा विषय नाही. अडाणी अंबानी यांना पण ते पैशाचं जोडणं म्हणजे हिशोब हे होते, त्यामुळे पैशाचा काय विषय नाही. पण आपलं नेमकं काम काय, पर्पज काय, आपलं मिशन काय, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या पैशाचं काय आज आहे उद्या कमी आहे, त्याच्या परवा डबल आहे, त्या ट्रिपल आहे, असं आहे. पैशाचा काय विषय नाही. तर हे आपलं आहे. आणि मिशन जी मी थोडक्यात त्या म्हणजे माहिती दिली आहे, ठीक आहे. तर मिशन म्हणजे ते आहे आणि ते काही पण करून करावं लागते, ठीक आहे. का तर ते जर आपण केलं तर कलेक्टर झालो, कोल्हापूरचा म्हणा, आपल्या गावाचा, आपल्या महाराष्ट्र राज्याचा आणि देशाला, म्हणजे एका वरच्या लेवलला जाऊन म्हणजे आपण इम्पॅक्ट पाडू शकतोय, ठीक आहे. डेव्हलपमेंट करू शकतोय. जे आहेच ती डेव्हलपमेंट पण कशी कशी करायची, काय काय. आणि जे आधी पण आपण कोल्हापुरात असताना थोडीफार केलेलं आहे, असं नाही आपण फक्त बोलतोय, तुम्हाला माहिती आहे. तर ते पण केलेलं आहे. त्यामुळं हे व्हाय तेवढं लागते, ठीक आहे. आणि त्यासाठी मग जे करावं लागते ते आपण करतोय. आणि व्हिडिओ पण भावून म्हणजे सगळ्यांनाच माझी विनंती आहे की व्हिडिओ थोडं कमी एडिट असतात. आता खरोखर म्हणजे कमी वेळ मिळतोय एडिट कराय, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही पण थोडं समजा, ठीक आहे. एखादं मिशन मला पूर्ण करायचं आहे आणि हे असं बोलू वाटतेच, ठीक आहे. ह्या भावना येतात असतात, सण आला की त्या भावना येतात. आणि त्या भावना एकदा रिकाम्या म्हणजे बोलून मी रिकाम झालो की अजून मला एनर्जी मिळते काम करायला, अभ्यास करायला. त्यामुळे आपण हे करतोय. त्यामुळं परत एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि मिशनसाठी पण तुमच्या शुभेच्छा द्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.